मकर संक्रांतीच्या सणानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात रुक्मिणी मातेला वाण देण्यासाठी आणि सौभाग्याचा वाणवसा करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळते। मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातून अनेक महिला भक्तांनी मंदिरात हजेरी लावली आहे। कुंकू लावतं, मानी विड्याच्या पानाचं वाण एकमेकांना देऊन रुक्मिणी मातेच्या साक्षीनं वाणवसा होतोय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। आज मकर संक्रांती आणि यामध्ये एकादशी असल्यामुळे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये मोठ्या संख्येने भक्तांनी गर्दी केलेली दिसून येते। विशेष म्हणजे रुक्मिणी मातेचा वाणवसा करण्यासाठी सर्वाधिक महिला आज पंढरपुरात गर्दी करतात। मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, अशा अनेक भागातून महिला पंढरपुरात येत असतात। त्यामुळे आज विशेषत्वाने महिलांना दर्शनासाठी प्राधान्य देण्यात आलेले आहे। सकाळपासूनच प्रत्येक येणारी महिला ही वाणवसा करते आणि वाणवसा करत असताना आपल्या पतीच्या, आपल्या सौभाग्याच्या दीर्घायुष्यासाठी ती प्रार्थना करते। यासाठी असणारी जी वाणाची विडे असतात, हळदी कुंकू असतात, एकमेकाचे वाण साहित्य असतात, ते लावताना दिसते। आपल्यासोबत अशाच महिला काय महत्व आहे? काय संक्रांतीचा महिलांचा सण आहे आणि आम्ही मोठ्या लांबून आलो दर्शनासाठी। मोहोळवरून आलोय। मोहोळवरून? हा। खास रुक्मिणी मातेसाठी? रुक्मिणी मातेसाठी, विठ्ठलासाठी चरण दर्शन मिळतं। आज महत्वाचं भरपूर आहे। वाणवसा करताय, काय महत्व आहे वाणवसाचं? परंपराच पहिल्यापासूनच आले म्हणून या सणाला आनंदी असतो। महिलांना खूप आनंद असतो म्हणून आम्ही आलो आहे। खरं तर अनेक गोष्टी आहेत। ह्या विडा जो देण्याची पद्धत आहे, ही संक्रांतीची पद्धत आज तिथे आहे आणि हाच वाणवसा रुक्मिणी मातेच्या साक्षीने पंढरपुरात होतो। काय आजी महत्व आहे आजचं? खूप छान, आजचं महत्व खूप स्त्रियांसाठी खूप हेच आहे। धन्याची संपत्ती वाणवसासाठी पतीच्या पतीसाठी हा। रुक्मिणी मातेच्या साक्षीने करताय? रुक्मिणी मातेच्या साक्षीने करतो दरवर्षी येतात? नाही, पहिलंच वर्ष आहे माझं यायचं। कुठल्या गावातून आलाय? पिढून आले। खरं तर हा ओटीत पानाचे वेडे असतील आणि जे धान्य असतील, त्या धान्याच्या माध्यमातून हा वाणवसा केला जातो। पतीच्या सौभाग्यासाठी रुक्मिणी मातेच्या साक्षीने होणारा वाणवसा, यासाठी आज पहाटेपासून महिलांची मोठी गर्दी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दिसते। अशातच एकादशी असल्याने आज दुग्धशर्करा योग हा महिलांसाठी आणि विठ्ठल भक्तांसाठी पंढरपुरात आलेला दिसून येतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिश्रासह संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर।